श्री स्वामी समर्थ. मराठी स्टोरी कट्टा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मुंबईच्या एका कारागृहात काही अपराधी महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या कारागृहात मी जेलर होते. जेलमधील अपराधी महिलांना एका अंधाऱ्या खोलीत रोज देशी तूप खायला दिले जात होते. त्याचे कारण समजल्यावर तुमच्याही पायाखालची जमीन सरकी. माझे नाव संगीता आहे. खूप रात्र झाली होती. अचानक माझ्या घराचा दरवाजा वाजला. एवढ्या रात्री कोण असेल या विचारानेच मी खूप घाबरले होते, कारण त्यावेळी मी घरी एकटीच होते. माझा नवरा आणि घरची इतर मंडळी एका लग्नासाठी गावी गेले होते. मी माझ्या मोलकरणीला 4 दिवस माझ्या सोबतीला बोलावले होते, पण अचानक तिच्या मुलाची तब्येत खराब झाली म्हणून तिला घरी जावे लागले. मोलकरीण गेल्यानंतर मी दारे खिडक्या लावून जेवण केले आणि निवांत झोपले होते. तेव्हाच दारावर टकटक असा आवाज झाला. त्या आवाजाने मी लगेच जागी झाले. एवढ्या रात्री कोण असेल हा विचार करत असताना बाहेरून आवाज आला, प्लीज दरवाजा उघडा, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे, प्लीज. त्या दिवसात मुंबई शहरातील परिस्थिती खूप वाईट होती. चोरी, खून, मारामारी असे प्रकार रोजच घडत होते. त्यामुळे माझ्या मनात गोंधळ चालू होता. दरवाजा उघडू की नको? पुन्हा बाहेरून आवाज आला, प्लीज दार उघडा, नाहीतर हे लोक माझा जीव घेतील. तो आवाज एका महिलेचा होता. मी दार उघडायचे ठरवले. खरंच कोणी अडचणीत असेल तर म्हणून मी दार उघडले, तर समोर एक महिला जखमी अवस्थेत उभी होती. मला पाहून ती महिला पटकन आत आली आणि दरवाजा बंद केला. ती साधारण 35 वर्षांची सुंदर तरुणी होती. ती खूप घाबरलेली होती आणि तिची प्रकृती खूप गंभीर होती. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. मी तिला निरखून बघत होते. तेवढ्यात पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. सायरनचा आवाज ऐकून मला धक्काच बसला. मी त्या महिलेकडे पाहिले तर ती मला म्हणू लागली, प्लीज मला कुठेतरी लपवा. तिचे हे बोलणे ऐकून मला वाटू लागले की तिला घरात घेऊन मी काही चूक तर केली नाही ना, कारण पोलीस तिच्या मागावर होते आणि पोलिसांनी माझ्या झाडाची झडती घेतली तर मीही तिला लपवण्याच्या कामात अडकेन. माझी त्यावेळी फायनल एक्झाम चालू होती. माझ्या डोक्याने काम करणे बंद केले होते. काय करावे काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात ती महिला मला म्हणाली, पोलिसांनी तुमच्या घराची झडती घेतली तर मी पकडले जाईन, प्लीज मला लपायला जागा द्या. तेव्हा मी भानावर आले आणि तिला विचारले, कोण आहेस तू आणि पोलीस तुझ्या मागे का लागलेत? ती म्हणाली, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, पण मला आता कुठेतरी लपवा. माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यामुळे तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही. त्या क्षणी बाहेरून स्पीकरवर घोषणा करण्यात आली की एक खतरनाक महिला कैदी जेलमधून पळाली आहे. जर तिला कोणीही आश्रय दिला असेल तर तिला बाहेर काढा, नाहीतर पोलीस थोड्याच वेळात सर्वांचीच झडती घेतील. ती महिला म्हणाली, पटकन मला लपवा, नाहीतर माझ्यासोबत तुम्हीही अडचणीत याल. तिचे बोलणे ऐकून मी तिला टेरेसवर घेऊन गेले आणि तिला सांगितले की तुम्हाला वाचवायचा एकच मार्ग आहे, तुम्ही या पाण्याच्या टाकीत उडी मारा. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली, कारण मी तिला पाण्याने काठोकाठ भरलेल्या टाकीत लपायला सांगत होते. मला वाटले की ती महिला म्हणेल, या पाण्याच्या टाकीत जाण्यापेक्षा मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करेन, पण तिने लगेच त्या टाकीत उडी मारली. मी टाकीचे झाकण बंद केले आणि खाली आले. मी खाली आल्यावर 2 मिनिटातच दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तर समोर 2 महिला पोलीस अधिकारी आणि पुरुष कॉन्स्टेबल उभे होते. ते सर्व आत आले आणि शोधाशोध सुरू केली. महिला पोलीस अधिकारी मला प्रश्न विचारू लागल्या, तू तुझ्या घरी एका फरार कैदीला लपवले तर नाहीस ना? मी म्हणाले, मी झोपले होते, दरवाजा उघडला तर तुम्ही होतात. पोलिसांनी सर्व ठिकाणी शोधल्यावर ते टेरेसवर गेले. मीही त्यांच्या मागे गेली. ती महिला सापडेल की काय या भीतीने मी माझा श्वास रोखून धरला होता, पण त्यांचे लक्ष टाकीकडे जाणार नाही याची मला खात्री होती आणि तसंच झालं. एक कॉन्स्टेबल म्हणाला, मॅडम ती कैदी इथे नाही. पोलीस निघून गेल्यावर मी लगेच वर गेली आणि त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढली. ती थंडीने थरथर कापत होती. कदाचित अजून थोडा वेळ ती पाण्यात राहिली असती तर तिचा जीवही गेला असता. मी तिला पकडून खाली घेऊन आले आणि शेकोटीजवळ बसवले. मला तिच्याकडे बघून अजिबात वाटत नव्हते की ती गुन्हेगार असेल.
म्हणून मी तिला कपडे दिले आणि तिच्यासाठी चहा बनवला. चहा झाल्यावर मी तिला जेवण दिले. तिची प्रकृती थोडी सुधारली होती हे पाहून मी बोलायला सुरुवात केली. तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू गुन्हेगार आहेस. मग पोलीस तुझ्या मागे का लागले आहेत आणि तू जेलमधून का पळालीस? माझे प्रश्न ऐकून त्या महिलेने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. मी मुंबई जेलची कैदी नाही तर तिथली जेलर आहे. ती मुंबई जेलची जेलर आहे हे ऐकून मला आनंद झाला, पण तितकंच आश्चर्यही वाटलं. मग तू पळत का आहेस? त्यामागे खूप मोठी कहाणी आहे. तू ऐकून काय करणार आहेस? मी तिला म्हणाले, हे बघ, मी तुला माझ्या घरी लपायला जागा दिली की नाही? मग आता तुझी सर्व कहाणी मला ऐकायची आहे, कारण मी सुद्धा मुंबईच्या कारागृहात जेलर पदासाठी अर्ज केला आहे. तुझी कथा ऐकल्यानंतर मलाही कळेल की कारागृह कसं असावं. ठीक आहे, तुला जाणून घ्यायचे आहे तर ऐक मग. माझे नाव करुणा आहे. मी खूप चांगले आणि प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ आहोत. माझे वडील पोलीस दलात हवालदार होते. माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच आम्हाला सत्य आणि प्रामाणिकपणाचा धडा शिकवला होता आणि समजावून सांगितले होते की आपण नेहमी आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण कितीही लहान किंवा मोठे असो, आपल्या पदाशी एकनिष्ठ राहा. आपल्या सन्मानाशी कधीही तडजोड करू नका. वडील आयुष्यभर एक सच्चे आणि प्रामाणिक हवालदार होते. त्यांच्या सेवेच्या काळात त्यांनी कधीही 1 रुपयांची लाच घेतली नाही. माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांची घरे खूप छान बांधली होती आणि चांगले जीवन जगू लागले होते, परंतु आमच्या परिस्थितीमुळे आम्हाला जगणं खूप कठीण होत होते. मी माझ्या वडिलांची खूप लाडकी मुलगी होती, त्यामुळे घरच्या परिस्थितीला कंटाळून मी पण त्यांना सांगायचे, बाबा, जरा तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे आणि तुमच्या मित्रांकडे बघा. त्यांची किती प्रगती झाली आहे. त्यांच्याकडून काहीतरी शिका. त्यांच्या घरी सर्व प्रकारच्या सुखसोयी आहेत. लोकांच्या घरी दररोज चांगले पदार्थ बनवले जातात आणि इथे आमच्याकडे तेच कोरडे आणि शिळे पदार्थ आहेत. आम्हाला दिवाळीतही चांगले पदार्थ मिळत नाहीत. आम्हाला काही चांगलं बघायला मिळत नाही. जेवण सोडा, पण चांगल्या शाळेत शिकताही येत नाही. नंतर आम्हाला कोणत्याही छोट्या कारकुनाप्रमाणे नोकरी मिळेल. बाबा मला म्हणाले, करुणा, तू काळजी करू नकोस. तुझ्या नशिबात खूप मोठी आणि उच्च नोकरी आहे. मी म्हणाले, गंमत करताय का बाबा? मग सांगा, मुंबईच्या जेलमध्ये मी जेलर होईल का? बाबा म्हणाले, का नाही? त्यात काही कठीण नाही. तू खूप अभ्यास कर आणि चांगल्या मार्क्सने पास हो. त्यानंतर तुझी सुद्धा जेलर म्हणून नियुक्ती होईल. मी बाबांना म्हणाले, तुम्ही कोणत्या जगात राहता आता? शिफारशीशिवाय चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. तेव्हा बाबा मला रागाने म्हणाले, ना लाच ना शिफारस. आयुष्यात कधीही या 2 गोष्टींकडे जाण्याचा विचारही करायचा नाही. त्यानंतर माझ्या बहिणीने शाळेत शिकायला सुरुवात केली आणि माझ्या वडिलांच्या निवृत्तीनंतर माझ्या मोठ्या भावाने त्यांची जागा घेतली. मी स्वतःसाठी एक ध्येय ठेवले होते की मला मुंबई कारागृहातील एका जेलर पदासाठी नियुक्त व्हायचे होते. त्यासाठी मी माझ्या प्राणांची आहुती देईन. मी परीक्षेची तयारी सुरू केली आणि परीक्षाही दिली. मला आशा होती की माझा हेतू चांगला असेल तर माझी विनंतीही ऐकली जाईल आणि तेच झाले. माझी निवड मुंबईच्या कारागृहात झाली. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. माझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊन माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आनंद मला मिळाल्यामुळे मी खूप आनंदी होते. माझ्या बाबांनी मला सांगितले होते की तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागेल, पण त्या प्रसंगात सुद्धा प्रामाणिकपणे कर्तव्य बजावा. मुंबई कारागृहात फाशी देण्याचे काम मी स्वीकारले होते. ते एक मोठे जेल होते. खूप महिला कैदी तिथे होत्या. सुरुवातीचे दिवस मला खूप बरं वाटत होतं. जणू काही माझ्यात एक विलक्षण शक्तीच आहे. पण थोड्याच दिवसात मला जेलमधील एक गोष्ट उलगडायला लागली. एवढे बोलून करुणा अचानक थांबली. त्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले. जणू काही करुणाची ही कहाणी माझ्या डोळ्यासमोरच घडत आहे. मी म्हणाले, करुणा, पुढे काय झालं ते सांग ना. तिने पुन्हा एक मोठा श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. मग मात्र मी निश्चिंत झाले. तिथल्या महिलांनी त्यांच्या गुन्ह्यानुसार जेलमध्ये डांबले जायचे. रोज सकाळी 6 वाजता तुरुंगाचे दरवाजे उघडले जायचे.
त्यानंतर महिलांना बाहेर काढून त्यांना कामाला लावले जायचे. काही स्त्रिया दळायचे तर काही शिवणकाम, आणि ज्या तरुण मुली होत्या त्यांना शिक्षण देण्यात आले, जेणेकरून तेथून गेल्यावर त्यांचे पुढचे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगता येईल. संध्याकाळी काही काम उरकून रात्र झाली की त्यांना जेवण दिले जायचे. त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जायचे. त्या महिलांचे वेगवेगळे ग्रुप होते. मी त्या महिलांना प्रामाणिकपणाचे धडे देत होते, जे माझ्या वडिलांनी मला दिले होते. प्रत्येक कामात त्यांना मदत करत होते. माझ्या प्रामाणिकतेमुळे मी खूप प्रसिद्ध झाले होते आणि तेथील महिलांनाही मी खूप आवडत होते. कुठल्याही महिलेला मी विनाकारण मारत नव्हते. तसेच सर्व पोलीस अधिकाऱ्यांनाही सांगितले होते की कोणत्याही महिलेवर विनाकारण हात उचलायचा नाही. एक दिवस मी रात्रीच्या फेरीवर निघाले होते, तेव्हा एक महिला रडत रडत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, एका कॉन्स्टेबलने मला मारले. हे ऐकून मला खूप राग आला. मी त्या कॉन्स्टेबलला त्याचा जाब विचारला आणि तिला 1 महिन्यासाठी सस्पेंड केले. त्यानंतर मी त्या महिलांना वेगवेगळे रोजगार शिकवायला सुरुवात केली. तिथले लोक माझ्या कामावर खूप खुश होते आणि पहिल्याच वर्षी माझ्या चांगल्या कामाबद्दल मला पदक मिळाले. त्याच दरम्यान माझ्यासाठी एक नात्यातले स्थळ आले आणि माझे लग्नही झाले. माझा नवरा स्वभावाने माझ्या वडिलांसारखाच होता, त्यामुळे मला माझा संसार चालवताना जास्त कष्ट करावे लागले नाही. पण म्हणतात ना, जास्त सुखही फार टिकत नाही. माझ्यासोबतही असेच काहीसे घडू लागले होते, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. कारागृहात देशी तुपाचे डबे येऊ लागले होते. पहिले मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, कारण खूप वेळा कैद्यांचे नातेवाईक अशा गोष्टी पाठवतात. पण हे आता रोजच होऊ लागले होते. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला वाटले की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी देशी तुपाचे डबे कोणासाठी मागवले जातात याचा शोध घेण्याचे ठरवले. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जेलमधील माझ्या एका ओळखीच्या कॉन्स्टेबलला एका आठवड्यासाठी त्या महिलांमध्ये पाठवले, जेणेकरून जेलमध्ये काय होते याची मला माहिती मिळत राहील. कारण माझी ड्युटी तर दिवसाची असायची आणि रात्री जेलमध्ये काय होते हे मला कळत नसायचे. माझ्या कॉन्स्टेबलने 2 दिवसातच मला सांगितले की देशी तुपाचे डबे रोजच जेलमध्ये येतात आणि एका महिलांच्या ग्रुपमध्ये ते दिले जातात. मी त्या कॉन्स्टेबलला त्या महिलांची नावे विचारली, पण तिने सांगितले की त्या महिला अधिक एका अंधाऱ्या खोलीत असतात, त्यामुळे दिसत नाहीत. पण त्या महिला सुरुवातीला खूप कमजोर दिसत होत्या, पण आता एकदम दणकट आहेत. मॅडम, ही कमाल त्या देशी तुपाचीच आहे आणि या सर्वात तुमच्या कारागृहातील 4-5 पोलिसांचाही समावेश आहे आणि ही गोष्ट नाईट शिफ्टच्या जेलरलाही माहीत आहे, कॉन्स्टेबल म्हणाली. हे सर्व ऐकून मला धक्काच बसला होता, म्हणून मी काही दिवस नाईट शिफ्ट घ्यायचे ठरवले. मी नाईट शिफ्ट घेणार हे कारागृहातील खूप लोकांना आवडले नव्हते. मी दिवसभर झोप पूर्ण करून रात्री 9 वाजता शिफ्टला हजर झाले. मी आले तेव्हा एक महिला कॉन्स्टेबल चोर पावलांनी चालत चालत जेलकडे जात होती. मी तिचा पाठलाग केला तर ती कॉन्स्टेबल अंधाऱ्या खोलीत एका कैदी महिलेला देशी तुपाचा डबा देत होती. मी सर्व शांतपणे पाहत होते, कारण त्या कॉन्स्टेबलला जराही माझी चाहूल लागली असती तर ती सावध झाली असती आणि माझ्याकडे सध्या काहीच पुरावा नव्हता. मी पुरावा मिळवण्याची वाट पाहू लागली. मी पुन्हा मागे आले आणि टेबलवर डोकं ठेवून झोपण्याचे नाटक केले. मी थोडा वेळ तरी तशीच गुपचूप पडून राहिली. मला झोपलेले बघून 2 कॉन्स्टेबल बोलू लागले, मॅडम झोपले आहेत आणि आता काही तास बाकी आहेत. त्या महिलांना सांगा लवकरात लवकर तिथून बाहेर पडायला. त्यांच्या बोलण्यावरून मला एवढा अंदाज आला होता की जे काही कारागृहात घडत आहे ते खूप भयानक आहे आणि त्या अंधाराच्या खोलीत घडत आहे. अखेर त्या खोलीत काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मी उठले, पण मला चक्कर आली आणि तिथेच खुर्चीवर झोपले. त्यानंतर काय घडले याची मला काहीच कल्पना नव्हती. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा माझं डोकं खूप जड झाले होते, म्हणून मी तशीच घरी आले. घरी आल्यावर विचार केला तेव्हा मला आठवले की एका कॉन्स्टेबलने मला रात्री चहा दिला होता. त्यानंतर मला झोप आली. कदाचित त्या चहात काहीतरी टाकले होते, त्यामुळे मला झोप आली. आता रात्री ड्युटीवर येताना मी ठरवून आले होते की काहीही झाले तरी आज चहा प्यायचा नाही.
ठरवल्याप्रमाणे कॉन्स्टेबलने आणून दिलेला चहा मी बेसिनमध्ये ओतून टाकला आणि झोपायचे नाटक केले. रात्रीचे 11 वाजले होते. कारागृहातील सर्व दिवे बंद झाले होते. सर्वत्र अंधार पसरला होता. त्या अंधारातच मी अंधाऱ्या खोलीच्या दिशेने निघाले, जिथे त्या महिलांच्या देशी तुपाचे डबे पोचवले जात होते. मी तिकडे पोचले तर आज तिकडे अंधार नव्हता. एक टॉर्च चालू होता. त्या उजेडात मी जे पाहिले ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण त्या 2 महिला एक बोगदा खोदण्याचे काम करत होत्या. तो बोगदा खूपच मोठा खोदला होता. जणू काही खूप महिन्यांपासून हे काम चालू होते. ज्या महिला बोगदा खोदत होत्या त्यांना न्यायालयाने एका खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या दोघीही त्या बोगद्याच्या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या आणि या सर्व कामात कारागृहाचा काही स्टाफ देखील सामील होता. तेव्हा मला देशी तुपाचे रहस्य समजले. त्या महिला रोज देशी तूप खाऊन स्वतःची ताकद वाढवत होत्या. कारण एवढा मोठा बोगदा खोदणे त्या महिलांसाठी खूप कठीण होते. तुपामुळे त्यांना ती ताकद मिळत होती. मी त्या महिलांना आवाज दिला तेव्हा एका महिलेच्या हातातून टॉर्च पडली आणि मला बघून त्या घाबरल्या. मी त्यांना म्हणाले की मी कमिशनर साहेबांना फोन करते आणि इथे काय चालले आहे ती सर्व हकीकत सांगते. मी फोन लावलाच होता तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर जोरात काहीतरी मारले आणि मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी एका जेलमध्ये कैद होते. माझ्यासमोर नाईट शिफ्टला जी जेलर यायची ती उभी होती. तिने मला सांगितले की हे सर्व काम मी ती पैशांसाठी करत होती. त्या महिला पळून गेल्यावर जेलरला खूप पैसे देणार होत्या आणि त्या बदल्यात ती जेलर त्यांची मदत करत होती. देशी तुपाचे डबेही त्या महिलांना जेलर पोचवत होती. आणि आता या सर्व कामाचा आरोप मी तुझ्यावर करणार आहे असे तिने मला सांगितले. जेलरने माझ्यासमोर सर्व कबूल केले, पण तिला हे माहीत नव्हते की मी त्या खोलीत एक कॅमेरा आधीच लावला होता आणि त्यात सर्व रेकॉर्ड केले होते. जेलर निघून गेल्यावर मी ते स्टेटमेंट एका कॉन्स्टेबलकडे दिले आणि ते न्यायालयात नेऊन देण्यास सांगितले. पण तिला बाहेर जाताना जेलरने पकडले आणि तो पुरावा नष्ट केला. आज संध्याकाळी ती जेलर मला जेवण घेऊन आली तेव्हा मी तिला बेशुद्ध केले आणि तिथून पळाले. पळत पळत आता मी तुमच्या घरी येऊन पोचले, म्हणून ती जेलर माझ्या मागावर आहे. ही होती माझी पूर्ण कहाणी. करुणाची सर्व कहाणी ऐकल्यावर मी तिला विचारले, मग आता तू स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार आहेस? करुणा म्हणाली, त्यासाठी तो कॅमेरा आपल्या हाती लागला पाहिजे. पण मला जर तिकडे जाता येणार नाही, कारण ती जेलर मला बघता क्षणी गोळी मारेल. जोपर्यंत तो पुरावा माझ्या हाती लागत नाही तोपर्यंत मी बाहेर पडू शकत नाही आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकत नाही. मी करुणाला म्हणाले, मी तुझी मदत करू शकते. मी जेलर पदासाठी अर्ज केला आहे आणि आज मला त्याची परीक्षा द्यायला जायचे आहे. त्यात जर माझी निवड झाली तर मी तुला निर्दोष सिद्ध करेन. माझं हे बोलणं ऐकून करुणा खूप खुश झाली. देवाच्या कृपेने माझ्या जेलर पदासाठी निवड झाली. करुणाने माझी सर्व मुलाखतीची तयारी करून घेतली आणि मुलाखतीत मी पास झाले. दुसऱ्या दिवशी मला कारागृहात हजर व्हायचे होते. पहिल्या दिवसापासूनच मला नाईट शिफ्ट मिळाली होती, त्यामुळे माझे काम सोपे झाले होते. मी तिथे पोचले तर त्या महिलांचे बोगदा खोदण्याचे काम चालूच होते. मी सर्व शांतपणे पाहत बसले होते आणि सोबतच मोठ्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहित होते की कारागृहात बोगदा खोदण्याचे काम चालू आहे आणि त्यात कारागृहाचीच एक जेलर आणि 2 महिला कॉन्स्टेबल सामील आहेत. सोबत करुणाने सांगितलेला कॅमेराही पाठवला होता. मोठ्या अधिकाऱ्यांनी त्या पात्राची लगेचच दखल घेतली आणि रात्री बरोबर 11 वाजता कारागृहात छापा मारला. जेलर, 2 महिला कॉन्स्टेबल आणि कैदी महिलांना ताब्यात घेतले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. जेलर करुणा निर्दोष झाली. ती माझे आभार मानत म्हणाली, तुझे खूप उपकार झाले. तुझ्यामुळे माझे पद मला परत मिळाले. त्यानंतर करुणाला नाईट शिफ्ट देण्यात आली आणि आता आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहोत. फ्रेंड्स, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आपल्या मराठी स्टोरी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुमचा दिवस आनंदात जाओ. थँक्स फॉर वॉचिंग.